कुळगाव बदलापूर शहरात नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईवरून वाद निर्माण झाला असून एका व्हायरल व्हिडिओमुळे या प्रकरणाला अधिक उधाण आले आहे। या व्हिडिओमध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून एका स्थानिक मराठी विक्रेत्याचा स्टॉल हटवला जात असल्याचे दिसते, तर त्याच परिसरात असलेल्या दुसऱ्या परप्रांतीय विक्रेत्यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। शहरात अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषद नियमितपणे मोहीम राबवत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते। मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे मोकळी ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात येते। मात्र या कारवाई दरम्यान सर्वांना समान वागणूक दिली जात आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। नागरिकांच्या मते निवडक पद्धतीने कारवाई होत असल्यास त्याचा परिणाम विश्वासार्हतेवर होतो। स्थानिक लहान व्यावसायिकांचे म्हणणे आहे की त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेले स्टॉल अचानक हटवले जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो। दुसरीकडे काही विक्रेत्यांना वारंवार सूट दिली जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। यामुळे समान नियम आणि पारदर्शक कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे। शहरातील वाढते अतिक्रमण हे वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याचेही काही नागरिकांचे मत आहे। दरम्यान या प्रकरणावर नगर परिषदेची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी चौकशी केली जाईल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने कारवाई करणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी समानता आणि स्पष्टता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असून येत्या काळात प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे।